इच्छा व्यक्त करणे हा काही राजकारणात अपराध नाही। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात कोणताही वाद नाही, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला। बुलढाणा दौऱ्यावर निघण्यापूर्वी राऊत यांनी छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांशी संवाद साधला आहे। झंझावाती दौरे सुरू आहेत, तुमचे सगळीकडे प्रचार सभाच म्हणावं लागतील आपल्या सुरू आहे, मात्र अजूनही यादी तुमची आलेली नाही, नावांची जाहीरता होत नाही, जागांचं पण स्पष्टीकरण घेत नाहीये। कुठं अडलंय बोलून? हे खरं आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण राज्यात झंझावाती दौरे सुरू आहेत। आज ते संभाजीनगरला आत्ता आहेत। इथून आम्ही आता सिंदखेड राजा, मेहकर हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं, उद्या आम्ही कोल्हापूरला आमचा आगमन आहे उद्धवजींचं, आणि कोल्हापूरला उतरल्यावर आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना भेटण्यासाठी जाणार। ही सदिच्छा भेट आहे। शाहू महाराजांना आम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत। शाहू महाराजांनी कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली, मान्यता दिली। कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची आहे। तिथे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहे। 30 वर्ष ती जागा शिवसेना लढते आहे। पण श्रीमंत छत्रपतींनी, शाहूजींनी, महाराजांनी ती जागा लढण्याचं एक इच्छा व्यक्त केल्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान राखतो आणि मग त्यांना आम्ही पाठिंबा देतो पूर्णपणे, तन मन धन जे काय आमचं असेल ते आम्ही अर्पण करतो। आणि म्हणून उद्या कोल्हापूरला उतरून आम्ही थेट छत्रपतींना भेटण्यासाठी, मोठ्या महाराजांना भेटण्यासाठी, शाहूजींना भेटण्यासाठी पॅलेसवर जाऊ। तिथून आम्ही सांगलीकडे रवाना। सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांच्या स्मारकावर आमचं जाण्याचा कार्यक्रम ठरला आहे। स्मारकावर जाऊ, वसंतदादांना श्रद्धांजली अर्पण करू आणि मग मिरजेला सभा आहे संध्याकाळी। पुढचे दौरे येतील, मग परभणी आहे, परत विदर्भ आहे, जळगाव आहे, असे हे सगळे दौरे सुरूच आहेत। निवडणुकींच्या घोषणा होण्याआधीपासून हे दौरे सुरू आहेत, आम्ही थांबलेलो नाही। त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या संयुक्त सभा होती महाविकास आघाडी, आणि त्या संदर्भात उद्या माननीय शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी बैठक, पुढला कार्यक्रम आखण्यासाठी आम्ही सगळे तिथे जमलो सकाळी, आणि मग पुढल्या कामाला लागू। आता आपण ते म्हणते की याद्या कधी येणार? यादीमुळे का आमच्या निवडणूक काढलेल्या नाहीत ना। महाराष्ट्रामधल्या 48 जागा महाविकास आघाडीला, आमची भूमिका आहे की त्याच्यामध्ये वंचित बहुजन विकास